नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। परंडा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी मनीषा वड्डेपल्ली यांच्या कारभाराविरोधात शहरात बंद। परंडा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी मनीषा वड्डेपल्ली यांच्या प्रशासकीय काळातील कारभाराची चौकशी करून त्यांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी शहरात बंद पाळण्यात आला। सर्वपक्षीय भ्रष्टाचार विरोधी कृती समितीच्या वतीने आयोजित या बंदला परंडा शहरातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला। भ्रष्टाचार विरोधी कृती समितीने तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन सादर केले। या निवेदनात मुख्याधिकारी मनीषा वड्डेपल्ली यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत। त्यात प्रामुख्याने संतश्रेष्ठ एकनाथ महाराज यांच्या पालखी मार्गाचा रस्ता खोदून वारकऱ्यांना मुरुमावरून चालण्यास भाग पाडले। नगर परिषदेकडे शौचालयाची मागणी करूनही ती उपलब्ध करून न दिल्याचा आरोप केला आहे। माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि जिल्हाधिकारी यांनाही निवेदनाची प्रत पाठविण्यात आली आहे। या निवेदनावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते रणजित ज्ञानेश्वर पाटील, राहुल बनसोडे, नुरुद्दीन चौधरी, शब्बीर खां पठाण, जमीन खां पठाण, ॲडव्होकेट संदीप पाटील, इस्माईल कुरेशी, रईस मुजावर, डॉक्टर अब्बास मुजावर, श्रीहरी नाईकवाडी, सत्तार पठाण, रमेश सिंह परदेशी, घनश्याम शिंदे, कुणाल जाधव, समीर पठाण, नशीर शाह बर्फीवाले, खयूम तुटके, नंदू शिंदे, तैयब मुजावर, रईस मुजावर आदींसह इतर पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। सदरचे बंद आंदोलन शांततापूर्ण वातावरणात पार पडले। रयत संवादसाठी फारुख शेख, परंडा, धाराशिव।